नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड फाटा ते आंबोलीपर्यंत खड्ड्यांचं जाळं पसरलंय. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. सध्या आंबोली इथं पर्यटकांचं प्रमाण वाढलंय. चारचाकी तसेच दुचाकी वाहनांची संख्या या मार्गावर वाढली. खड्डा चुकवण्याच्या नादात रोजच अपघात होताना दिसत आहेत. दरवर्षी लाखो रुपयांचे खड्डे भरण्याचं टेंडर काढलं जातं, पण कामाचा दर्जा कसा आहे याकडे संबंधित विभाग कानाडोळा करत असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांच्यातून होताना दिसते. जवळजवळ खड्ड्याला लाखो रुपयांचं वर्षभराचं ते सिमेंट असतं आणि आज तागायत कसलीही देखभाल दुरुस्ती त्यांनी केली नाही. या ठिकाणी या गावचे 35 नागरिक वगैरे सगळ्या महिला वगैरे जे आहेत ते आज दररोज ॲक्सिडेंट आहे. तिथे पर्यटनासाठी आंबोली हा रोड असताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेलं आहे. आमच्या गावातले हे बघा तुम्ही रोजच खड्डे महिनाभर कितीतरी ॲक्सिडेंट होतात. त्याच्यात काहीतरी सरकारनं बघायला पाहिजे. हे रस्ता का होत नाही आमची कानून बुद्रुकमध्ये. आमचं काय मत आहे की लोकप्रतिनिधी ह्याच्यात लक्ष टाकायचं. बांधकाम विभाग काय काम करू शकतो. लोकप्रतिनिधीचा जास्त ह्याच्यात जास्त संपर्क असला पाहिजे तरच हे रस्ते दुरुस्त होते. बांधकाम बघून जाईल तर म्हणजे सार्वजनिक बांधकाम असेल तर उच्च अभियंता असेल तर जिल्हा परिषदेचा बांधकाम असेल तर सगळ्यांचं लक्ष असतं. मात्र लोकप्रतिनिधी जे आहेत आमदार स्थानिक आमदार किंवा माझे आमदार यांनी स्वतः लक्ष द्यायचं शक्य होणार नाही. दरवर्षी हीच अवस्था असते. बेळगाव वेगवेगळ्या रस्त्यावर जायचं म्हणजे एखाद्याचा कंबरडा मोडून टाकण्याची अवस्था होते. नवी गाडी घेतली तर त्याचे पाटे आपोआप रस्त्यात मोडतात. हीच कंडिशन आज तालुक्यात झालेली आहे. दुसरे मार्ग काढण्यापेक्षा बेळगाव वेंगुर्ला मार्ग चांगला केला असता तर चांगल्या प्रकारे चंद्रपूरला विकास झाला असता.